तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 14. आरोही, आरोही. जयाच्या आवाजाने आरोहीने डोळे उघडले. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर ती आपल्या बेडरूममध्ये होती. काल तिच्यासोबत जे झाले ते अजूनही तिला स्वप्न वाटत होतं. काय हे आरोही, 11 वाजले आहेत आणि अजूनही तू झोपली आहेस. तुला बरं वाटत नाही का? आणि रात्री तू कुठे गेली होती? मी तुझी किती वाट पाहिली. जया एकसारखा प्रश्नांचा भडीमार करत होती. आरोही उठून बसायला लागली. तिचा हात आपोआप पोटाच्या दिशेने गेला. तिने दोन्ही पाय पोटाशी घट्ट पकडून ठेवले. काय होत आहे तुला? तुझ्या पोटात दुखत आहे का? थांब, मी डॉक्टरांना बोलावून आणते. जया घाबरली होती. डॉक्टर नको, मी ठीक आहे. आरोहीचा आवाज कापरा झाला होता आणि चेहराही म्याल वाटत होता. तुझ्या मानेवर हे डाग कसले आहेत? जयाची नजर तिच्या मानेवर आणि छातीवर पडलेल्या काळ्या निळ्या डागांवर गेली. काल मी जिन्यावरून पडली होती म्हणून लागलं असेल, आरोही नजर चोरत म्हणाली. पण जयाच्या अनुभवी नजरेने बरंच काही ताडलं होतं. पण आरोहीची अवस्था पाहून तिने शांत राहणं पसंत केलं आणि चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेली. आरोही पुन्हा आपल्या विचारात हरवली. काल तिच्यासोबत जे झालं ते कितीही नकारलं तरी ते स्वप्न नव्हतं. तिच्या मनावर त्या गोष्टीचा आघात झाला होता. एका मुलीचं सर्वस्व जे ती आपल्या पतीसाठी राखून ठेवते ते तिने एका अशा माणसाच्या हवाली केलं होतं ज्याला ती ओळखत सुद्धा नव्हती. तिने तर त्याचा चेहराही पाहिला नव्हता. पण माहीत नाही का, तिला त्या व्यक्तीचा राग येत नव्हता. कारण तिला जे काही आठवत होतं त्यावरून त्याने आरोहीसोबत कोणतंही वाईट वर्तन केलेलं नव्हतं. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक हळुवारपणा होता जो अजूनही मोरपिसासारखा तिच्या अंगावर फिरत होता. त्याचा हळुवार स्पर्श आठवत ती भानावर आली. आपण असा विचार कसा काय करू शकतो हेच तिला समजत नव्हते. काल पहिल्यांदा तिचा कोण्या पुरुषासोबत संबंध आला होता म्हणून तिचं मन नको ते विचार करत होतं. कोरा चहा घे, तुला बरं वाटेल. जयाने तिच्या हातात कप दिला. आरोहीने तो आपल्या ओठांना लावला. जोपर्यंत आरोही तिला स्वतःहून सत्य सांगणार नव्हती, जया पण तिला एका शब्दाने विचारणार नव्हती. कारण हे आयुष्य तिचं होतं आणि ते तिने कसं जगावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न होता. राग येणार नसेल तर एक विचारू जयाताई? आरोही धीर एकवटून म्हणाली. हा, विचार ना. त्यात राग येण्यासारखं काय आहे? जया कबर्डमध्ये कपडे ठेवत होती. तुम्ही या फील्डमध्ये कशा काय आलात? म्हणजे एखाद्या घरंदाज मुलीसाठी हे काम करणे म्हणावे तितके सोपे नसेल ना? आरोहीने विचारलं. तशी जया मंद हसली. मजबुरी वाईट असते आरोही. त्यामुळे काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. आपल्या समाजामध्ये काही लोक असे असतात ज्यांना पैशाची किंमत नसते, पण त्या समाजात आपल्यासारखी लाचार आणि असह्य माणसं असतात जे मजबुरीमध्ये कोणत्याही थराला जातात. गरिबीमधून मी कसं तरी आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यात वडिलांना कॅन्सर झाला. आई अडाणी असल्यामुळे घरात होती. 2 लहान भावंड शाळेत शिकत होते. घरात कोणीही कमावतं नसल्यामुळे घरची मोठी मुलगी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आणि जॉबच्या शोधात मुंबईमध्ये आले. पहिले 2 महिने मी फक्त जॉबच्या शोधात भटकत होते, पण यश मात्र आले नाही. जवळचे पैसे संपले. वडिलांची तब्येत बिघडत चालली होती.
त्यामुळे आईचे सारखे फोन येत होते. मी पूर्णपणे हतबल झाले होते. त्यावेळी मला जुलियाने हा रस्ता दाखवला. जुलिया पण या प्रसंगातून गेली होती. त्यात माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी हसत हसत हा मार्ग अवलंबला. एका मुलीसाठी तिचं शरीर विकणं म्हणजे आत्मा विकल्यासारखं असतं. त्यानंतर तिला स्वप्न पाहण्याचा अधिकार राहत नाही. पण मी माझ्या घरच्यांसाठी हा त्याग केला आणि या दलदलमध्ये खेचली गेली. पण आता मला या गोष्टीचं वाईट वाटत नाही. मी बाबांचा इलाज केला. त्यामुळे ते त्यांचे उरलेले दिवस सुखासमाधानाने जगले. आज माझी दोन्ही भावंड चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहे. आई पण सुखाने दिवस काढत आहे. म्हणून मला काहीच वाटत नाही. हे शरीर त्या मातापित्याने जन्माला घातलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुखासाठी ते खर्ची पडलं तर कुठे बिघडलं. आता मला कशाचं काही वाटत नाही. माझ्या भावना मरून गेल्या आहेत. जयाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. मला पण कधी कधी वाटतं की आपण पण हेच काम करावं. निदान पोट्या पाण्यासाठी असं वणवण तर फिरावं लागणार नाही ना. आरोही बोलायच्या ओघामध्ये बोलून गेली. आरोही आज बोलली, पण यापुढे तुझ्या तोंडातून हे शब्द निघता कामा नये. तुला काही शरीर विकणं सोपं वाटलं का? रोज कितीतरी पुरुष शरीराचे लचके तोडून जातात. तेव्हा मनाला किती यातना होतात याचा विचार तू स्वप्नातही करू शकत नाही. आमच्यासारख्या मुली समाजाने नाकारलेल्या असतात. त्यांच्यासोबत कोणीही लग्न करत नाही. त्यांना समाजात तहाट मान करून जगण्याचा अधिकार नसतो. म्हणून सांगते, काहीही झाले तरी तू असं काहीही करणार नाही. जुलिया आणि माझ्या वाटेला आलेलं दुःख आम्ही तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही. हवं तर मी तुझा संपूर्ण खर्च उचलायला तयार आहे. त्यासाठी मला त्रास झाला तरी चालेल. जयाचं प्रेम पाहून आरोहीला भरून आलं होतं. तिने रडतच जयाला मिठी मारली. पण जयाला हे माहीत नव्हतं की आरोही केव्हाच आपलं सर्वस्व गमावून बसली आहे. समशेरा बारमध्ये आला आणि अण्णांची कॉलर पकडली. काय रे अण्णा, माज आला आहे का? काल जी मुलगी पाठवली होती ती कोण होती? समशेराने विचारले. काय झालं शेठ? तिचं काही चुकलं आहे का? अण्णा घाबरला होता. मला त्या मुलीचा ॲड्रेस हवा आहे, नाहीतर अख्खी गन तुझ्या मेंदूत खाली करेल. समशेरा म्हणाला. माफ करा साहेब, पण मला त्या मुलीचा ॲड्रेस माहीत नाही. त्या मुलीने जॉब सोडला आहे, पण तिने काय केलं आहे ते तर सांगा, अण्णाने विचारलं. त्याच्याशी तुझं काहीही देणं घेणं नाही. जर तू त्या मुलीचा ॲड्रेस दिला नाही तर तू मेला म्हणून समज आणि तुझा हा बार इतिहास जमा होईल. समशेराने त्याच्या कपाळावर बंदूक रोखली. मी तिला ओळखत नाही. माझ्याजवळ काम करणारी मुलगी तिला घेऊन आली होती. मी तिला विचारून सांगतो. सध्या ती बाहेर गेली आहे. ती आली तर लगेच तुम्हाला कळवतो, अण्णा रडत म्हणाला. तसा समशेरा निघून गेला. पण आता अण्णाला भीती वाटत होती. नक्कीच आरोहीने काहीतरी मोठा घोळ घातला असणार हे त्याने जाणले होते. त्याशिवाय समशेरा इतका हायपर झाला नसता. म्हणून काहीही झाले तरी अण्णा त्याला आरोहीपर्यंत पोहोचू देणार नव्हता. त्यासाठी त्याला आरोहीचा जीव घ्यावा लागला तरी त्याला चालणार होते. डॉक्टर राव हे जान्हवीचं चेकअप करण्यासाठी आले होते. त्यावेळी विश्वजित तिथेच बसला होता. काय म्हणत आहे रिपोर्ट? विश्वजितने विचारलं. रिपोर्ट नॉर्मल आहेत. आपल्याला तिची फिजिकल इम्प्रूव्हमेंट करायची आहे. मी काही डॉक्टरांना सिलेक्ट केलं आहे. नेक्स्ट वीकपासून ते येतील, डॉक्टर राव म्हणाले. प्लीज भाई, मला काहीही करायचं नाही. उगाच नको तो अट्टहास करू नका, जान्हवी म्हणाली.
आम्ही हे सर्व तुझ्याच भल्यासाठी करत आहोत. आणि डॉक्टर, तुम्ही एका मुलीला अपॉइंट करणार होता ना, त्याचं काय झालं? विश्वजितने विचारलं. मला अजून तरी अशी मुलगी भेटली नाही, पण शोध सुरू आहे. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. बाय बेटा. डॉक्टर राव निघून गेले. थँक्यू सो मच भाई, तुम्ही त्या हडळसोबत लग्न केलं नाही, जान्हवी म्हणाली. तसा विश्वजित मोठमोठ्याने हसायला लागला. अरे वा, हे नाव पण चांगलं आहे, विश्वजित म्हणाला. तसे दोघेही हसायला लागले. माझ्या ना ती खरंच डोक्यात जाते. नेहमी मला काही ना काही सुनावत असते. पण भाई, मला ना क्यूट वहिनी हवी आहे, अगदी आपल्या मॉमसारखी, जी माझी काळजी घेईल आणि मला स्वतःच्या हाताने भरवेल. तुम्ही आणाल ना अशी वहिनी? जान्हवी त्याचा हात हातात घेत म्हणाली. अशी मुलगी मला भेटली तर मी आजच लग्न करायला तयार आहे. माझ्या बच्च्यासाठी मी इतकं तर नक्कीच करू शकतो. विश्वजित तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तशी जान्हवी खुदकन हसली. आपला भाई किती एकटा आहे याची तिला जाणीव होती, म्हणून तिला विश्वजितच्या आयुष्यामध्ये गोड मुलगी हवी होती. विश्वजित हॉलमध्ये आला. त्यावेळी राकेश त्याचीच वाट पाहत उभे होते. विश्वा, तू काय ठरवलं आहे? आता झालं गेलं ते विसरून जा. अमित मला एकसारखा विचारत आहे. वाटलंच तर तू फक्त एंगेजमेंट कर, लग्नाचं आपण नंतर पाहूयात, राकेश म्हणाले. मी याआधीही सांगितलं आहे, मला त्या मुलीसोबत लग्न करायचं नाही, विश्वजित ठामपणे म्हणाला. असं असेल तर तू दुसऱ्या एखाद्या मुलीसोबत लग्न कर. एकदा का तुझं लग्न झालं त्यानंतर कोणीही तुझ्या मागे तगादा लावणार नाही, राकेश यांनी पर्याय सुचवला. मुली काय रस्त्यावर पडलेले असतात का, जे उचलली आणि केलं लग्न? जेव्हा मला मनासारखी मुलगी मिळेल त्यावेळी मी कोणाचीही वाट पाहणार नाही. मला भरपूर कामं आहे, येतो मी. विश्वजित निघून गेला. त्याचं बोलणं रीटाने ऐकलं होतं. आता कधी एकदा ही खबर त्रिशाला देतो असं तिला झालं होतं. त्या दिवसानंतर आरोहीने अण्णांच्या पबमध्ये जाणं बंद केलं होतं. आता ती दुसऱ्या जॉबच्या शोधामध्ये होती, पण अजूनही तिच्या हाती यश लागलं नव्हतं. बऱ्याच दिवसापासून आरोही सोबत बोलणं झालं नव्हतं, म्हणून शंतनू तिला भेटायला आला होता. तिच्यासोबत जे काही झालं त्यापासून तो अनभिज्ञ होता. तू अचानक निघून गेली. एकदा तरी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा होता ना, मला किती काळजी वाटत होती, शंतनू म्हणाला. माझा अण्णांच्या बारमध्ये काम करण्याचा निर्णय चुकीचा होता. आता मला पश्चाताप होत आहे, पण आता वेळ निघून गेली आहे. आरोहीचे डोळे भरून आले होते. काही झालं आहे का शंतनू? आरोही आधीपेक्षा अबोल झाली आहे. पहावे तेव्हा स्वतःच्या विचारात हरवलेली असते, जयाने विचारले. मला काही आयडिया नाही. त्या दिवशी अण्णांनी मला काही कामानिमित्ताने बाहेर पाठवलं होतं. तिथे उशीर झाला होता, म्हणून मी घरी गेलो होतो. का काय झालंय आरोही? सर्व काही ठीक तर आहे ना, शंतनूने विचारलं. तुम्ही समजता तसं काहीही झालेलं नाही. फक्त मला तो जॉब करायचा नाही, मला नाही आवडत, आरोही म्हणाली. आत्ता आठवलं, त्या दिवशी ती मुलं ज्या पद्धतीने वागली त्यामुळे तू जॉब सोडत आहे ना. तुझा निर्णय अगदी योग्य आहे. मला पण तुझं त्या ठिकाणी काम करणं आवडलं नव्हतं. बाय द वे, मी तुझ्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो होतो. माझी एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. त्यांना केअरटेकर म्हणून एक मुलगी हवी आहे. मीच तुझं नाव सजेस्ट केलं आहे. तू आजच जा आणि त्यांची भेट घे. हा तिचा फोन नंबर आणि हॉस्पिटलचा ॲड्रेस घे. शंतनूने तिच्या समोर एक कागद धरला. मी नर्स नाही, मग मी कसा काय हा जॉब करणार, आरोही म्हणाली. त्यांचे सिनियर डॉक्टर आहेत. त्यांना नर्स नाही, केअरटेकर हवी आहे. मी खोलात जाऊन चौकशी केली नाही. तू स्वतः विचारून घे.
या हॉस्पिटलमध्ये करोडपती लोक येतात. तुला त्यांनी केअरटेकर म्हणून नेमले तर पगार पण बक्कळ मिळेल. तुझ्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही वाचेल आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही. हे हॉस्पिटल नावाजलेले आहे, म्हणून तुला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आलाच तर आम्ही आहोत ना, शंतनू म्हणाला. मला तरी वाटतं की तू हा जॉब करावा. तुझ्यासाठी पण सेफ राहील. आधीचा अनुभव असा होता हे माहीत आहे ना तुला. जयाने दुजोरा दिला. आरोहीने ते कार्ड घेतलं आणि आपल्या पर्समध्ये ठेवलं. इथे तिथे काम करण्यापेक्षा तिला हॉस्पिटलचे काम योग्य वाटत होते. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.